बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। अमरावतीमध्ये राजापेठ पुलावर राडा झालेला आहे। आमदार रवी राणा समर्थक आणि एका गटात हा राडा झाला असल्याचं कळतंय। शिवजयंतीनिमित्त पूजा करण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला आणि दोन्ही गटात जोरदार वादावादी झाली असल्याचं कळतंय। राणा समर्थक आणि दुसऱ्या एका गटात हा राडा झाला असल्याचं पाहायला मिळतंय। काही दृश्य देखील समोर आलेली आहेत। अमरावतीमध्ये हा प्रकार घडलाय। अमरावतीमध्ये राजापेठ पुलावर हा राडा झाला असल्याचं पाहायला मिळतंय। शिवजयंतीनिमित्त पूजा करण्यावरून हा वाद झाला असल्याचं कळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, नेमका वाद का झालाय, कुणामध्ये झालाय, काय अपडेट? प्राजक्ता, गेल्या वर्षभरापूर्वी अमरावतीच्या या राजापेठच्या उड्डाण पुलावर रवी राणा यांच्या समर्थकांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बिना परवानगीने बसवला होता। मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे यांचं सरकार असल्यामुळे तो पुतळा जो तो काढून टाकण्यात आलेला होता। त्यानंतर आता सरकार बदलल्यानंतर त्या ठिकाणी एक त्यांनी पोलिसांनी एक आयलँड उभं केलेलं आहे आणि या ठिकाणी आता शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून पूजा करू द्यावी अशी युवा स्वाभिमानचे जे रवी राणांचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि याला पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विरोध करायला सुरुवात केली होती। त्यामुळे पोलिसांमध्ये आणि रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाचाबाची झाली। शेवटी पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी शिवाजींची प्रतिमा ठेवली आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच प्रतिमेसमोरच त्यांनी शिवजयंती साजरी केली। यामुळे काही वेळपर्यंत पोलिसांमध्ये आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। मात्र आता ते वातावरण जे आहे ते पूर्णतः शांत झालेलं आहे। मात्र येत्या वर्षभराच्या आत या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्याही परिस्थितीत बसू अशी भूमिका जी आहे ती रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। बरं संजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।